नमस्कार, मी लोकनाथ देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करीत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। धुळ्यात बरसल्या पावसाच्या सरी, उकाळ्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली। ठाणे कळल्यांची जागा ठाकरे गट जिंकणार, खासदार संजय राऊत यांनी केला विश्वास व्यक्त। नवनीत राणा यांच्या पोस्टरवर माझा फोटो छापावा एवढा लहान बुद्धीचा मी नाही, आमदार बच्चू कडू। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज सातारा जिल्ह्यात दाखल। हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा हे वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। संत भोजाजी महाराजांच्या कृपाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांना आज पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो आहे। दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची शीतपेयांना जास्त पसंती मिळत आहे। अशातच वाढत्या उष्णतेमुळे लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल असतो। मात्र आता उष्णतेसोबतच लिंबांचे दर देखील वाढले आहेत। सध्या मार्केटमध्ये लिंबाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मागच्या महिन्यात 50 रुपये किलोने मिळत असलेले लिंबू सध्या 100 रुपये किलोने विकले जात आहेत। किरकोळ बाजारात 10 रुपयांना एकच लिंबू विकला जात आहे। त्यामुळे लिंबू उत्पादकांना याचा फायदा मिळत आहे। ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त नाशिक शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली। यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन व श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले। या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले। येशूंना क्रूसावर चढविण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांच्यात सकारात्मक चर्चा। 2-3 दिवसानंतर महाराष्ट्रात नवं समीकरण येणार समोर। छत्रपती शाहू महाराजांवर टीका न करता निवडणुकीला सामोरे जाणार, खासदार धनंजय महाडिक झाले व्यक्त। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।